तर रामू ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे। हलवा हलवा 50 जोडी, बाप रे खूप महाग आहे बाबा। बोंबील विचारले 1000 रुपये बोंबील। एवढं इतक्या लवकर शेअर मार्केट पण डबल होत नाही यार। म्हणजे आमची जंगी पार्टी पुंगी पार्टी नव्हता कामा नाही। बर्फीच्या फोडी वाटत, बर्फीच्या फोडी आपली बर्थडे गर्लच देऊन बनवते बघा। बाकी आहे हा फ्राईड तुला कोळसा जेवायला जेवायला एक एक डान्सर आहे आमच्याकडे। पाऊंची साईज बघा, हलवे एवढी पाऊंची साईज आहे बघा। गेली कुरिअर। अरे खाली हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। हा छोले पण मस्त झालेत रेडी आपले। नमस्कार मंडळी, तुमचं आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल करा माझ्या मनापासून स्वागत आहे आणि सुप्रभात फ्रॉम मुंबई। सर्वात अगोदर मी तुमची क्षमा मागतो, कारण की आपले व्लॉग्स रेग्युलर येत नाही हे मला माहिती आहे। प्रॉब्लेम असं झालाय की गेले 15 ते 20 दिवस आधी ना माझी तब्येत दोनदा बिघडली। जुलै स्टार्टिंग मध्ये मला 2-3 दिवस ताप होता, मग पुन्हा आता लास्ट वीक मध्ये पुन्हा मला 2 दिवस ताप होता, मग आम्हाला 2 दिवस ताप। त्यामुळे आपल्याला कुठे बाहेर जायला मिळालंच नाही। आणि प्लस कसं आहे ना मंडळी, पाऊस पण एवढा जोरात होता ना, त्याच्यामुळे बाहेर जाणं मला थोडं रिस्क वाटत होतं, कारण रस्ते बंद होते, रस्त्यामध्ये खड्डे असतील, पाणी भरलं असेल वगैरे, म्हणून मी रिस्क घेतला नाही पुढे बाहेर जायचा। पण तुम्हाला पुढे ऑफकोर्स पाहायला मिळणार, आपण ऑगस्ट मध्ये तर ऑफकोर्स बाहेर जायचा प्लॅन करणार आहे। प्लस आपण कोकणात पण जाणार आपल्या गावी लांजाला, आपलं सप्तसुंदरी हार्ले घेऊन। म्हणून मी आपल्या जसं जमतो असं आम्ही व्लॉग शूट करून तुम्हाला दाखवतोय। तर आजचा व्लॉग खूपच खास आहे, कारण की आज आहे 28 जुलै, उद्या आहे 29 जुलै आणि 29 जुलैला माझ्या बायकोचा बर्थडे असतो। पण सोमवार असल्यामुळे आपण 28 जुलैला तो सेलिब्रेट करतोय। आपण काय करणार आहे, एक प्रकारची आपली जंगी पार्टी होणार आहे, बर्थडे पार्टी प्लस गटारी पण तुम्ही असं म्हणू शकतात, कारण नेक्स्ट मंडे पासून श्रावण सुरू होईल। आपण कसं मोस्टली बाहेर पार्टी करतो, पण या टाइम मी विचार केला आपण घरीच पार्टी करू, कारण कमीत कमी म्हणजे माझी सासूरवाडी आहे, मी माझ्या ताईला पण बोललो आहे, माझ्या 2 मित्रांना बोललो आहे, जर ते आले तर वेल अँड गुड, कारण सर्वांच्या घरी आज मोस्टली गटारी आहे। त्यासाठीच केक कटिंग वगैरे आपण आजच करणार आहोत। केक आपण मागवला होता माझ्या ताईकडून, माझी ताई होममेड केक बनवतो, फ्रेश ब्रेक तिचं अकाउंट आहे, इन्स्टा आयडी इकडे मी टाकून नक्की चेकआउट करा। ती होममेड केक बनवते, आणि जर तुम्ही गिरगाव मध्ये, दादर मध्ये, आय थिंक सो कुठे पण ती मोस्टली आपली अंधेरी साईडला पण ती डिलिव्हरी वगैरे करते। तर तुम्हाला केक पाहिजे असेल नक्कीच तिला तुम्ही सांगू शकता, तिला डीएम करा, प्लस तिला फोनवर मेन्शन करतोय। जर तुम्हाला कुठच्या सेलिब्रेशनला केक बनवायचे असेल, लाईक बर्थडे म्हणा किंवा आपलं लाईक अॅनिव्हर्सरी म्हणा किंवा व्हॉट एव्हर असेल, तुम्ही तिला बिंदासपणे केकची ऑर्डर देऊ शकते। एक नंबर केक बनवते फॉर शुअर। तर आता काय करू, सकाळचे ऑलमोस्ट 7:15 झालेत आणि आता मी आणि माझी बायको निघतोय जायला ससून डॉकला मच्छी घ्यायला। आपण मस्तपैकी होलसेलमध्ये मच्छी घेऊ आणि मग तिकडून आपण चिकन पण सांगितलं, आपण कोळंबी बोंबील जे मिळेल ते आपण घ्यायचा विचार करतो। कारण आता कसं आहे, कारण आता मार्केटमध्ये बोटी येत नाही, त्याच्यामुळे गॅरंटी मच्छी महागच असणार फॉर शुअर। पण जे काय असेल तुम्हाला पुढे पाहायला मिळणार, तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाहायला मिळणार। लाईक पहिले ससून डॉकला पण जाणार आहोत, मग तिकडून त्यानंतर मच्छीवर घेतल्यावर आपण ते पार्सल करणार चिंचपोकळीला। हा आणि हो, अजून गोष्ट म्हणजे आपण घरगुती बर्थडे करतोय, पण आपल्या घरी करत नाही, आपण करतोय पल्लूच्या घरी, म्हणजे माझ्या बायकोच्या बहिणीच्या घरी करतोय चिंचपोकळीला। कारण की आपलं घर लहान असल्यामुळे ना 8 ते 10 लोक इतकी राहत नाही घरामध्ये, थोडंसं अडचण होतं, म्हणून आपण विचार केला आपण पल्लूच्या घरी करू त्यासाठीच। तर आता टाइम वेस्ट न करता आता आपण निघूया डायरेक्ट ससून डॉकला। चला, ऍक्च्युअली मी असे व्लॉग कधी बनवत नाही, म्हणजे लाईफस्टाईल कधी बनवत नाही मी, असे खूप क्वचित असतात मध्ये, त्यातला हा एक माझा व्लॉग आहे। आता ऍक्च्युअली कसं आहे ना, माझ्याकडे व्लॉगच नाही टाकायला, तर विचार केला आपल्या बायकोचा बर्थडेचा पण टाकू, त्यांनी कोणी एक आठवण पण राहील आपली, आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन पाहायला मिळेल त्यासाठी। तर कसा वाटतो व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ लाईक नक्कीच करा। चला, तर मंडळी निघेपर्यंत आपला पावणे झालेले आहेत। पावणे आपण आता आहोत मरीन लाईन्सला, मरीन ड्राईव्हला। सकाळ सकाळचा नजारे पहा, एक नंबर। सायकलिंग काय, वॉकिंग काय, क्या बात आहे, मस्त वाटतं। तर रामू ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे। थँक्यू। कारण तुझा बर्थडे उद्या आहे, पण आपण सेलिब्रेट आज करतोय। जंगी पार्टी आज, सेलिब्रेशन पण आणि आपलं गटारी पण, दोन्ही एकत्र। क्या बात आहे। तर डायरेक्ट मला भेटू आता मी ससून डॉकला। आता कितपत मच्छी आळी असेल काय असेल काय माहिती नाही, पण जे काय कुठे खायला मिळणार। तर मंडळी आपल्याला ऑलमोस्ट 8 वाजलेत पोचायला, आणि एवढी गर्दी वाटत नाही, तरी आपल्या पावसाळ्यामध्ये इतकं मच्छी येत नाही, गर्दीला कमी वाटतं जरा मला। मग काय घ्यायचं विचार होता? कोळंबी बोंबील आणि बघू काय। तर आपला मेन मोटो आहे कोळंबी आणि बोंबील। पापलेट आणि सुरमईचे ऑफकोर्स आपल्याला परवडणार नाही, खूप महाग असतात ते, म्हणून त्यासाठी, कारण आपल्याला जास्त क्वांटिटी पाहिजे त्यासाठी, आणि काय नाही म्हणून ते।
आणि सर्वांना बोंबील आणि कोळंबी आवडते. पापलेट, सुका बाजार, अंडी आणि बालडे आणि चप्पल आणि रेनकोट. खूप काय ऑप्शन तुम्हाला व्हरायटीकडे पाहायला मिळेल. छत्र्या पण बघा, हलवा केवढा मोठा, हलवा सुरमई. काय हलव्याचा? हलवा सांगितलं 1000 रुपये जोडी आणि कोळंबी सांगितले 600-700 रुपये किलो. इकडे आतमध्ये बंद आहे ना, इकडे बघा, इकडे गेट बंद आहे. मोठी गेट ओपन असतो, आता गेट पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे बाहेर सगळं गर्दी आहे. आणि पाणी प्लस महाग पण आहे. 1500 रुपये जोडी. किती? 1500. 1500 हलवा. हलवा 50 जोडी. बाप रे, खूप महाग आहे बाजार. या साईडला गर्दी खूप जास्त आहे. पुढे आले की राईट मारल्यावर इकडे सर्व बोटी उभी आहेत, पण बोटी जात नाही सध्या, त्याच्यामुळे जरा महाग आहे बाजार. आणि तिकडे त्या साईडला बोली लागते, बोली. आय थिंक कोळंबी असेल असं वाटतं मला, काय माहित नाही. गर्दी केवढी बघा, कोण जातं कोण नको आम्हाला, तर काय कोण बोली लावेल. चला एक सुरमई घेऊया. एक सुरमई आणि मग कोलबी होते बघूया. एक सुरमई आणि काय होया बघूया कोलबी कोणाकडे. आता बोंबील विचारले 1000 रुपये बोंबील. कर्दी भरपूर आहे, कर्दी नको. हो, कर्दी भरपूर आहेत, पण 1000 रुपये बापरे, कायचा काय. म्हणजे जे कोळंबी ऑलमोस्ट 350-400 किलो होते, ते 700 रुपये किलो. डबल किलो पण नाही आणि किलो पण नाही. अरे नाही, मी बोंबील म्हणतो, कोळंबी म्हणतो मी. मग मी कोलंबी म्हणते, ते दाखवते किलो पण नाही. 700 रुपये लावली तेवढीच. अच्छा, लावली तेवढीच, किलो पण नव्हती. इतक्या लवकर शेअर मार्केट पण डबल होत नाही यार मारे. आणि या टायमाला कोळंबी खूप कमी लोकांकडे, हार्डली 2-3 आहे, म्हणून सर्वांचे रेट खूप वाढलेले आहेत. आता आपण काय प्लॅन करतोय, इकडून जातोय आपण जायला भाऊच्या धक्क्याला. तर भाऊच्या धक्क्याला आपण जरा बघूया तिकडे काय मिळतं की नाही. इकडे खूप महाग आहे त्यासाठी. तर ह्यांच्याकडे मिळाली आपला कोळंबी 700 रुपये किलो. आणि हे काय मग लॉबस्टर्स. हे लॉबस्टर्स आहेत, मोठे मोठे लॉबस्टर्स. तर आता आपण 1 किलो कोळंबी घेतलेली आहे. आता आपण चाललोय भाऊच्या धक्क्याला, तिकडे पण आपल्याला काय मिळतं की नाही मिळतं बघू. ते काहीच नाही, बोंबील वगैरे काहीच नाही. म्हणजे आहे ते खूप महाग आहे, प्रमाण आहे. म्हणजे आमची जंगी पार्टी, पुंगी पार्टी नव्हता कामा नाही. बघू आता. तर मंडळी, आपण भाऊच्या धक्का येऊन पोचलेलो आहोत. वाजले बरोबर 8:30. आता बघूया भाऊच्या धक्क्याला आपण चिकन मच्छी मिळते की नाही. तर इकडून सुरू होतं आपलं मार्केट. इकडे थोडेफार आहेत. इकडे आहेत जसं मच्छीवाले, इकडे पाहूया आपलं काय काय मिळतं. तिकडे फूड पर्यंत पण आहे त्या साईड. आता बाबू, हा मामू तिकडे. तर आपण 2 हलवे घेतले. कुठे हलवे आपले अमू? हे 2 हलवे आपले आहेत. 2 हलवे घेतले आहेत. 1500 बोलले, 1000 रुपयाला 2 दिले हो ना. नॉट बॅड. इकडे कोळंबी पण आहे. काय विचारायचं, घेतली ना आपण, आपलं एक बाजून घ्यायचे ना तुला. ओके, आतून पण मार्केट नाही, मार्केट इथपर्यंतच मार्केट आहे. ठीक आहे, नॉट बॅड. तर इकडे आपली ही आता हलवा कापतायत. इकडे आपण कापून घेऊ, टेन्शन नाही. 30 रुपये पर मच्छी कापायची. दोघं झाले 60 रुपये. ही एक आपली आहे आणि ही एक आपली आहे. तर त्यांनी आपली एक हलवा कापलेला आहे, दुसरा हलवा कापतायत. कसं कापतात ते पहा. आपण सांगितलं तर मधून कापायला, म्हणजे फोडीचे जरा जास्त पडतील त्यासाठी. पातळ काप. बर्फीच्या फोडी वाटत, बर्फीच्या फोडी. तर ही वाली आजी बोलली 700 रुपये, पण आपण नाही होई तर 500 दिली. आपण 400 बोललो होतो अगोदर, पण नो, 500 डन केलं. तर मंडळी, फायनली आपण मच्छी घेऊन निघतो इकडून भाऊच्या धक्क्यावरून. अमू टोटल किती झाले आपले? 1700 आणि 2100 रुपये. 2200 पकडचे, 2200. तर मंडळी, बरोबर 10 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आपण चिंचपोकलीला जाऊन अमूला आणि मच्छीला दोघांनाही आपण पार्सल केलेलं आहे आपल्या पल्लूच्या घरी, म्हणजे अमूच्या बहिणीच्या घरी. दुपारी काहीतरी 1 वाजता जायचा विचार करतो त्यांच्या घरी. तर मी अमूला काय सांगितलं, जेवढं तुला जमेल ना थोडंफार, म्हणजे मॅरिनेट करताना, फ्राय करताना, चिकन हे करताना, मसाला बनवताना वगैरे,
थोडंफार शूट जेणेकरून तुम्हाला थोडं ते पुढे पाहायला मिळेल त्यासाठी. आणि मग आपण थेट भेटूया आता डायरेक्ट आपण तिच्या घरीच. चला. तर मंडळी आपण पल्लूच्या घरी येऊन पोहोचलो आहोत. दुपारचे ऑलमोस्ट 1 वाजता झाला असेल. तर इकडे आपली बर्थडे गर्लच जेवण बनवते. हे बघा उद्याचा बर्थडे आहे. हे काय मग चिकन आहे ना? बाकी आहे करायचं. हा चालू आहे चिकन आहे. हे आपलं फ्राय आयटम करायचं बाकी आहे. हा फ्राय आयटम तुला कोळसा लावून ठेवला रे? हा म्हणजे स्टीम वास तर छान. हे कोलबी आहे मोठीवाली प्रॉन्स. अच्छा मोठीवाली प्रॉन्स हे आहे. आपलं आहे हलवा. हलवा बापरे. आणि हे आहे कोलंबी. आणि हे बघा ही आहे कोळंबी. क्या बात आहे. सही आहे सही आहे. चपाती भात. कोल्ड्रिंक वगैरे पण आलेलं आहे. कोथिंबीर. वा वा मस्त. मला जेवण करायला खूप आवडतं. या घरी जेवायला एकदा. मग मी त्यांना म्हटलं की हॉटेल नको आपणच आणूया ना आपणच बनवूया. मला खूप मस्त पैकी टेन्शन नाही. बरं आहे गुड गुड. जेवायला या माझ्याकडे. जेवायला जेवायला सगळे म्हणतो. जेवायला या. फक्त मला एकदा सांगतो सांगा. हा बस मस्त. क्या बात आहे. हॅलो. पल्लूच्या घरी आज आपलं मेजवानी आहे. पहिलं पात्र आहे नको. हा हो पल्लूचं घर पल्लूचं घर. अरे काम करा काहीतरी. बर्थडे पार्टी. हा वा वा. आणि इकडे सुपरवाईजर इकडे बसलेले आहेत. हो काय? हा बरोबर बरोबर बरोबर. आणि इकडे डान्स करतात काय? एक एक डान्सर आहे आमच्याकडे. आणि आमची होस्टच नसते. तर इकडे हलवा आणि प्रॉन्स फ्राय होत आहेत. आणि फायनली मॅडम कामाला लागल्या तिकडे. ते बघा तिकडे ती चपाती बनवते. क्या बात आहे. सही आहे सही आहे. ते माहिती नाही तुम्ही टाकलेलं नाही. फुकते नाही फुकत. ते बघ सपाट आहेत. सपाट नाही ना ते बघ ना तिकडे सपाट. थोडंसं नको वरती. हा तर काय थोडे फुलके नको. फुलके पाहिजे फुलके आम्हाला. आणि प्रॉनची साईज बघा. हलवे एवढी प्रॉनची साईज आहे त्याला. मोठे टायगर आहेत ना. टायगर प्रॉन्स जंगी पार्टी. हो 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 थोडं मोठं बापरे. काय काय खूप मोठे पप्पा. ते सर्व फ्राय करणार आहे. पार्टी में धूम मचेगा बघ. हे उरेल ना. हा हा खात नाही. हा फक्त चिकन खातो. आय डोंट नो का ते. हा एकट्याने खाल्लं असतं आरामात. पुवा माझी कशी पुवा अशी खाते ना आवडीने स्टँडर्ड. याचा आपण टेस्ट करू जरा. आपण टेस्टिंग रक्षाने फुगवली नाही करपवली वगैरे. अरे कुठे गेली. अरे गुल झाली ती मध्ये. डायरेक्ट खाली रे. उलटी करायला बघ. नाही उलटी. याची उलटी नको. चपाती उलटी कर. हा शाबाश. ते आम्हाला 100 चपात्या पाहिजे. 100 खाईन मी 100. तुला करण्याची मतलब खायची मतलब. हा आणि मग 4 टाइम खाऊ किंवा 6 टाइम खाऊ. याला नाही एका टायमाला खायचं. एका टायमाला भरपूर टाकू दे. जंगल में समुद्रातून आणलेले आम्ही. हे बघा हा इसा पहिला घावण आलेला आहे कोळंबीचा. आणि मग त्याच्यानंतर आपला हलवा. आणि बघा फायनली चपाती फुगलेली आहे. आणि डायरेक्ट खाली कुरिअर. हे कुठे कशी दाखव कुरिअर कुरिअर करते. बघा गेली कुरिअर. अरे खाली जायची. आपल्याला टोमॅटो नाही करायचंय. चला आता हे होऊ दे. मग आपण जेवताना मला मस्तपैकी असं सजवून दाखवेन. ताट म्हणतो की मी.
तर आता आपण थोडं जेवण घेतलेलं आहे. हे आहे आपलं हलवा आणि प्रॉन्स. मग याच्यानंतर हे आहे कोळंबी फ्राय आणि हे आहे चिकन मस्त लाल भडक आहे एक नंबर. आणि ही चपाती आणि हा कोळंबी मस्त आहे. हो आणि हा भात कुकरमध्ये. हां एवढे माणसं आहेत. अजून एक माणसं आतमध्ये आहे. परत आता हळूहळू बाकीचे काही मंडळी संध्याकाळी येणार आहेत. तर आता आपण जेवण घेऊया. एक नंबर आमू बर्थडे गर्लने जास्त थोडंसं बनवलं आहे मीन्स फ्राय केलं आहे. हिनी चपाती बनवलं आहे. आणि कोणी काय केलं आहे? मी भात लावलाय. भात लावला. ओके ओके. भांडी घातलेली आईनी भांडी घातली आहे. आईनी घातली आहे तर काय हां बनवलं मम्मीने. वा वा वा. आणि प्रसाद पाणी खास पाणी स्पेशल आहे. चला आता आपण आणि रजिताने नॉलेज केले तिची. हां ते महत्वाचं आहे. तू काय डान्स करत होती नुसती? तू टेस्टिंग केली. टेस्टिंग मालेशवाली टेस्टिंग वाली. ओके चला आता मी टेस्टिंग मास्टर. आता आपण जरा वाढून घेऊ ताटामध्ये. आपलं ताट आपण सजवलेलं आहे. चिकन आहे, हे आपलं कोळंबी रस्सा आहे, प्रॉन्स आणि हलवा आहे आणि चपाती आणि भात तिकडे आहे. बाकी सर्व मंडळी बसलेले आहे जेवायला. चला सुरू करा. तर हे हलवा आपण तोडून बघतोय. मस्त फ्रेश आहे, नरम आहे बघा मस्तपैकी. प्लस चिकन वगैरे पण मस्त नरम आहे. हे बघा. हो 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 गरम गरम आहे यार. प्रॉन्स एक नंबर आहे. मस्त माझ्या चिकन आवडलं. एकदम लाल लाल भडक आहे बघा. सही आहे. हमू जेवण एक नंबर आहे. थँक्यू. आवडलं सर्वांना? चला आता आपण जेवूया आणि मग तुम्हाला भेटतो आरामात. तर मंडळी आताचे 8:20 झालेत रात्रीचे आणि असं डेकोरेशन आपण केलेलं आहे छोटं मोठंसं. हे बघा तिकडे आमू गेले बाहेर सध्या. हे बघा आता आमू आले की हा आणि हा बोलून फोडणार आहेत. हो ना बेबी? आणि शिटी वाजवणार. वाजव. आता फक्त आमूची वाट बघायची आपल्याला. या 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 छोटंसं सेलिब्रेट आपलं काय म्हणतात डेकोरेशन केलंय पल्लूने. हो पाववाली आली. शिटी शिटी वाजते. त्या यामध्ये आपला पाव आहे. चपाती संपल्यात ना. मी दमलेले आहे. थँक्यू सो मच. चला आता केक कटिंग करूया आपण. बसा बस. तर मंडळी फायनली आपलं होणार आहे केक कटिंग. हा आपला तो केक आहे हा बघा. आणि हा ऑर्डर केला होता आपण फ्रेश बेकमधून, जे मध्ये ताईचं हे आहे व्हेंचर आहे होममेड केकचा. आणि सर्व आता बसलेले आहेत केक कटिंगसाठी. चला आता केक कटिंग करूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे अमृता. हॅपी बर्थडे टू यू. एक नंबर. तर मंडळी हा आहे तर नेक्स्ट 29 जुलै आणि आजच खरा दिवस आहे आमूच्या बर्थडेचा. काल फक्त आपण सेलिब्रेशन केलं, नॉनव्हेज पार्टी केली होती, एक प्रकारची गटारी होती. आज 29 जुलै हा तिचा बर्थडे आहे, तो थोडाफार सेलिब्रेशन तर बनताच. तर रात्रीचे 9:15-9:30 वाजले असतील आता. आणि आपण जे काल मित्रमंडळ नाही आली त्यांना आपण आज आमंत्रण दिलेलं आहे. तर आज ऑफकोर्स मंडे आहे, ते व्हेज असणार आहे. तर आज आमू बनवते आहे छोलेपुरी, छोले भटुरे, छोलेपुरी वॉट एव्हर. आता आणि ऑफकोर्स केक कटिंग तर होणारच आहे. ह्या दिवशी केक कटिंग व्हायलाच पाहिजे. तर केक ऑफकोर्स आपली ताई घेऊन येते. ते आता आल्यावर तुम्हाला केक दाखवीन, केक कटिंग होईल, छोले भटुरे आपला दाखवीन आणि मग मी आपला व्लॉग एंड करेन. तर इकडे छोले पुरीचं कामं चालू आहेत. आमू पुऱ्या लाटते आणि इकडे रानूजी काल नव्हती आली बर्थडेला, गावी पळाली. हां ते आता पोळ्या तळते आणि छोले ते ओपन करत. रेडी आले ना छोले आपले. हां छोले पण मस्त झालेत रेडी आपले. तर आज पण आपली थोडीफार जंगी पार्टीज आहे व्हेजवाली छोले पुरी. तेच ना बोलू, ते काल येऊ शकेल आज येत आहेत. बाबू आपल्याकडे बसले मस्तपैकी मोबाईल बघते, रेडी झालेली आहे. आणि हा केक आमच्या वरची एक ताई राहते तिने दिलेला आहे. हा एक नंबर. लहान लहानचे काय म्हणता याला कप केक्स. हां मस्त. आपण जरा आपण एक टेस्ट करूया आपण आता. तर आमू 3 केक आलेले तुला.
आणि हा आईस्क्रीम केक आईस्क्रीम केक फरेरो रोशर आणि हा गुलाबजामुन केक. आणि इतके सारी मंडळी आलेली आहेत. वाढदिवस साजरा करायला बोललो मी आधी, झालं आपलं बोलणं. हा कालपासून ब्लॉग सुरू केला आपला. बोलू ये. तर मंडळी रात्रीचे 1 वाजलेले आहेत. ऍक्च्युअली पावणे मंडळी 11:30 पावणे वाजलेले आहेत. आज सर्व आपलं घर पूर्ण झालंय खाली. आमू हवा जो बर्थडे 2 दिवस सेलिब्रेट केला. 2 दिवस आपण पण दिवस छान गेला आणि आजचा पण एवढा सुंदर गेला. आणि सगळ्यांना मी आज छोले केलेले एवढे आवडले. आणि कालचं पण आपलं प्रॉन्स आणि चिकन एक नंबर होतं. खूप सगळ्यांनी. आणि मला वाटलं की मी एवढी कढई केली, एवढी मोठी समोर एक टाप नाही राहिला, आम्हाला ना जेवायला राहिलं शेवटी. हा ऍक्च्युअली खरी गोष्ट आहे. हो खरी. मी राणू सँडी मॅडम आम्ही थांबलेलो सगळे जेवेपर्यंत सगळेजण. आम्हाला नाही पण मी खूप हॅपी की जेवण सगळं समोर सगळ्यांना खूप आवडलं. दीदी बिदी तर डब्बे भरून दिलेत घरी. ते आता फक्त थँक्यू. अमू राणू इकडे, राणू पैकी झोपणार आपल्याकडे बरंच. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. हा व्लॉग फक्त आणि फक्त स्पेशल होता आपला बायकोचा बर्थडे सेलिब्रेशन. चला मग व्लॉग कसा आवडला नक्कीच कमेंट मध्ये काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघून इंस्टाग्राम मध्ये सँडी. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. गुड नाईट.